काय सुरू आहे हे? आणि दुसऱ्याच्या दाराच्या कड्या वाजवायला कसला आनंद मिळतोय तुला? मस्ती करायला दुसरं घर नाही मिळालंय का? हा, अगं स्वतःच्या दाराच्या कड्या मोडायच्या ना. बघतेस काय? चल चल, तू तुझ्या आई बापांच्या समोर ना तुझ्या चंगडाच मोडून ठेवते. हे माझंच घर आहे. आणि आई कुठे आहे माझी? कोण तुझी आई? इथे राहते. हेच आमचं घर आहे. तुझी आई इथे राहत असेल, पण आता आम्ही इथे राहतोय. माझी आई कुठे राहते? आम्हाला नाही माहिती. बघ कुठे गेली आहे ती. कुठून कुठून येत आहेत कोण जाणे. उगीच आपलं डोकं खायतात. काका, माझ्या आईला बघितलं का? माझी आई कुठे राहते? नाही नाही, मी नाही बघू. काका, माझ्या आईला बघितलं का? माझा नाव सांगितलं पोलीस स्टेशनात. त्या पाटणकर बाईन स्वतःची कर्मा बघायची. माका पोलिसांका पकडूक सांगितल्या. पकडू दे माका रवीन 4 दिवसात. पण तो सगळा बघता वरून त्याका अशी शिक्षा करीत ना की परत माणसाच्या जन्मात येऊच नाही. बघतास काय? ह्यो नारळ फोडा. हे असे 2 तुकडे करूक वये होते. तिच्या तोंडात शेण फासून काय होणार नाही. स्वतः शेणातच लोळता ना. काय फरक पडणार नाही शेणान. अगो तू किती त्रास करून घेत स्वतः. सोडतो इशय आता. हे बघा, ह्यो इशय ती जोपर्यंत खपत नाही तवसर सुटणारो नाही. आग लागू दे तिच्या तोंडात. वच्छी, अगो तिचा काय होता तर होऊच आहे. तिची कर्मा तिच्या वांगडा. हा, तू किती गेलं शेण पासूक तिच्या तोंडाक? नाहीतर काय करू? आरती ओवाळू? अहो सगळा स्वतःच्या मुठीत ठेवूक बघता. इंदू खंबीर रावला नसता तर आता वाड्यात पाटणकरीन बाई मिरवली असती. फक्त आपल्या कुबा पण केला नसता. नाही ना झाला तसा. मग किती त्रास करून घेत स्वतः. माका नाही होईत कसला त्रास. मी नाही स्वस्त बसूच आहे. मी खंबीर असय. तुमका जर त्रास होईत असत ना तर लक्ष देऊ नको. मग बस बडबडत. मी जातोय. काय जातास? काय तोंड घेऊन जात नाही होय. येईन परत. कित्याक जाशाल तोंड घेऊन? मी असं आहे ना जिता. आता येतील गिळू. जेवण करूक घेते. सुषमा, गो बाय ये. आते गो ये. ये गो बाय ये. ये बस. अगो चांगला हा नारळ पाणी या पी. अगो पी. काय गो बोर्डिंगात होतस ना? मग तैस ना इलस. काय गो असा तोंड करून? मका ओळखतस ना? मग सांग, एकटाच इलस थायस ना? हो,
आले विचारत विचारत. काय गो तुझ्या औषिक माहित नाही तू इलसता. अभ्यास करतस ना, चालू आहे ना अभ्यास. हो. तसा हुशार असस तू. हा मोठ्या शाळेत जातस ना, होय ना. हा. काय गो तू एवढा शिकतस, तुझी आऊस कशी एवढी अडाणी असा. माझी आई शिकली आहे. शिकली हा. अगो बुका शिकली म्हणजे झाला नाही. तुझी आऊस जशी वागता ना तसा कोण अडाणी पण माणूस वागणार नाही. तुका तैसर ठेवला आणि स्वतः हैसर मजा मारता. अगो वाड्यात जाऊचा ना, अन्न नाही का वांगडा म्हणान ह्या सगळा चाललेला. अगो काय गो बाई तुझा या नशीब. तुझ्या नशिबात ही अशी स्वार्थी आऊस इली गो. वाण पण बघूक नको तिचा. काय ती कापडा घालता, काय ती नटता, पांढरा कपाळ झालेला तरी पण तिची थेरा काय कमी नाही. तू तिच्या वांगडा राहावाच नको. असंच थय बरा असंच गो बाय, नाहीतर तुझ्या पण आयुष्याची राख रांगोळी करीत ती बया. का बोलताय तुम्ही माझ्या आईला असं? तुम्ही वाईट आहात. झोमला तुका. अगो खरा आता खरा झोमताच माणसात. हे सगळं खोटं आहे. खोटं आहे हे सगळं. या तू माका सांगणार. हा अगो अख्ख्या गावात तुझ्या औशीचे नखरे माहिती असत सगळ्यांका. तुझ्या औशीची काय लायकी नाही या गावात फिरूची. नका बोलू असं. लयच पुळको हा ना औशीचो. मगे जा तिच्या वांगडा जा. जावा दोघी जणी जावा. बापाशी उडी मारल्या ना थैसर जाऊन उडी मारा. जावा. थांब ही घेऊन जा. भीक मागू कामाक येत तीच लायकी आहे तुमची. जा. आऊस तसा पोर. अहो दादा, मला लहान मुलांसाठी गोष्टींची पुस्तकं दाखवा ना. एकदम छोट्या मुलांसाठी हवे. हा. ही एवढी द्या. माई, माई, माई. सुशल्या. माझी आई कुठे आहे? आमच्या घरीही नाहीये. मला माझ्या आईला भेटायचं आहे. पाणी पाणी द्या ना. काय झालंय? माझी आई कुठे आहे? गेली असत काहीतरी उकडे फुंकत. फार पदरात हा त्याची पण जाणीव नाही असा. बरोबर हा. कशी असतली जाणीव. या असल्या बायका का कसली जाणीव असता. आपल्यावर कोण उपकार करता त्याची जाणीव नाही, नात्याची जाणीव नसता. अगदी आपण कोण असाव, समोरची कोण असत, आपली आणि त्यांची बरोबरी होतली का ह्याची पण जाणीव नाही हेंका. अगो हे का बोलून काय होणार. या का कमी समजू नको. आवशीन चांगले धडे शिकवलेले असतले. काय गो मी काय म्हणतोय, हैसर येऊची हिम्मत कशी काय केलंस. माका तर वाटता आवशी सारखा घुसखोर असा ह्या पार. तुम्ही असे काय बोलताय? काय नाही तुझ्या आवशीचे आरते गाता आता. थांबा ताईनू, ह्या काय असं ऐकणार आहेत नाही. हे का तर मी आता सरिता. चल निघायच ना. सरिता. वाटेल लाग. निघायच ना. सरिता थांब, ती लहान आहे. माधव दादा,
मी काय केलंय? तू पत्र पाठवलंस आणि मी आले. तिथून पाठवत नव्हते तरी पण हळूच निघून आले, विचारत विचारत. माधवा कसला पत्र? ते मी ते हिला काय लिहिलं होतंस पत्रात? मीच हिला पत्र लिहून इथे बोलवून घेतलं. माझा हेतू चांगला होता. म्हणजे ही इथे असेल तर तर तू किती मध्ये पडतस? दत्ता, मला कळतं तुमचा हिच्या आईवर राग आहे, पण त्यात हिची काय चूक आहे? अरे हेचो जन्म हीच मोठी चूक असा. आहे तू अशी नाहीयेस. मला कळतं अण्णा चुकले, हिची आई चुकली, पण तू हिच्याशी असं वागणार नाहीस हे मला माहिती आहे. माधव भाऊजी, ओ त्या बाईचं दुःख तुमका दिसता, स्वतःच्या आयुष्याचं दुःख दिसत नाही. कोण आहे पार? हा, काय नाव आहे याचा? कोणाचा पार असा या? पार पार करून कडेवर घेऊन जाशाल ना तर कंबरलाच कायची. भाऊची बास झाली हा तुमची माणुसकीची प्रदर्शना. आता जरा ना घराचा विचार करा. जसे याच्या औशिक ह्या घराचे दरवाजे बंद असतात ना, तसेच हेका सुद्धा या घराचे दरवाजे बंद असत. काय गो बघत काय बसलं? ऐकलंच नाही काय बोलली ती? धर घे या आणि चालता व्हायस ना. मला माझ्या आईकडे जायचंय. कुठे आहे माझी आई? तर खोपटा दिसता ना थैसर हा तुझ्या हाऊस निघायस ना. सरिता, ए बघ, सरिता सगळ्यात चला चल. माधवा आई कुठे गेली? आई नाही नाही, हा नको. अहो असाच आहे तिच्याकडे. दुसरा काहीतरी दाखवा. मी काय म्हणते, इथे जवळपास कुठे सायकलचं दुकान आहे का? माझ्या मुलीसाठी मला सायकल घ्यायची. हो, तुम्हाला सायकल हवी की कपडे? अहो मला कपडे तर हवेच आहेत, पण आपलं सायकलचं विचारते. काय ना, मुलीचा वाढदिवस आहे ना, तिला भेट द्यायची आहे. सगळं तिच्यासाठीच तर चाललंय. इकडनं सरळ तुम्ही चौकात गेला का कॉर्नरलाच सायकलचं दुकान आहे. बरं 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 थांबा. हा मला हाही आवडलाय. हा आणि हा चालेल. हे 3 पॅक करा. चालेल. हा आकेरी. सॉरी. अहो दादा आकेरी.
आकेरी आ ई